तुम्ही शारीरिक चांगला व्यायाम कराल, वाईट व्यसनाच्या आहारी जाणार नाही, तेव्हा तुमचं आरोग्य चांगलं राहील. तर त्यासाठी देखील आपण एक सुदृढ आरोग्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि पाण्याचा वापर देखील व्यवस्थित, उन्हाळा लागला की ग्रामीण भागामध्ये पाण्याची खूप समस्या असते. पाण्याचं महत्व कळत नाही, पाणी आपल्याला किती प्यायचं आहे तेवढं कळत नाही. एखाद्याला पाणी द्यायचं तर पूर्ण लोटाभर म्हणजे एवढा मोठा ग्लासभर पाणी देतो, तो घूट 2 घूट पिल्यानंतर फेकून देतो. त्याच्यामुळे केव्हाही कोणता पाहुणा आला घरी तर त्याला अर्धा ग्लास पाणी देण्याचा प्रयत्न करा, त्याला लागलं तर अजून द्या शेवट. तर अशा पद्धतीने आपण हे जलसंवर्धन देखील आवश्यक आहे. आम्ही पुढील काळामध्ये या नद्या ज्या आहेत आमच्या गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या, त्या नद्या पावसाळ्यामध्ये मस्त वाहतात, पाणी पुरा वाहून जातो आणि मग शेवटी उन्हाळ्यामध्ये बैलांना देखील, गुरांना देखील, प्राण्यांना देखील पिण्याचं पाणी आपल्याला त्या नदीत मिळत नाही, आपल्याला देखील मिळत नाही. आणि अशा पद्धतीनं एक अडचण निर्माण झाली आहे. पुढील काळामध्ये आम्ही ते बंधारे वगैरे बांधून एक जलसंवर्धनाचं पाणी अडवा पाणी जिरवा या संबंधानं आमच्या चर्चा सुरू आहेत आणि पुढील काळामध्ये आम्ही ते करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असं या ठिकाणी आश्वासन देतो. आपला व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपण चांगलं भरपूर पुस्तक वाचन करा. आत्ताच कांबळे सरांनी सांगितलं की 2009ला जरी आपली संस्था रजिस्टर झाली असेल किंवा सुरू झाली असेल तरी परंतु प्रगती मात्र झपाट्याने आपल्या कॉलेजची होत आहे. त्याबद्दल मी आपल्या या कॉलेजला खूप खूप शुभेच्छा देतो. त्या कॉलेजमधून चांगल्या नावालौकिकास येणारे विद्यार्थी घडवत आणि त्या विद्यार्थ्यांच्या हाताने या देशाचा, या गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी हा शिबिर एक चांगला सक्सेसफुल शिबिर आपण करावं. केवळ आपण या गावात आलो आणि काहीतरी 7 दिवस आपल्याला इथं राहायचं आहे आणि काहीतरी करायचं आहे असं म्हणून नाही, तर जेवढं काम आपल्याला दिले असेल ते काम आपण व्यवस्थित प्रामाणिकपणानं करावं. लोकांमध्ये जा, समाजात जा, त्यांच्या अडचणी समजून घ्या, जेणेकरून पुढील काळामध्ये त्या तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी चांगल्या होतील. आणि समाजामध्ये जाऊन, लोकांमध्ये जाऊन आपण प्रेमळपणानं, आस्थेनं चौकशी करून घ्यावी असं या ठिकाणी सांगू इच्छितो. सोबतच आम्हाला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान केला, सत्कार केला. विधानसभेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबरला जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि माझ्यासारख्या एका शिक्षकाला निवडून देण्याचं पवित्र कार्य आपल्या हातून घडलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. या शिक्षकी पेशात असताना मी अनेक लोकांना माहिती आहे की मसराम सर हे राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त लक्ष देतात आणि म्हणून समाजकारणाच्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न आमच्या वतीने चालू आहे. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या समस्या कशा सुटतील यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक समस्यांना हात घातलेला आहे, शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे. आणि कालच आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे बसलो होतो. आम्ही नेहमीच आता बसून आमच्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील, आमच्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, त्या समस्यांना घेऊन माननीय कलेक्टर साहेब असतील किंवा माननीय जे मोठे मोठे अधिकारी ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची धुरा सोपवलेली आहे त्या सर्वांना भेटून त्या समस्या कशा सोडवता येतील यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आपण नक्कीच पूर्ण करू. आपल्याही काही समस्या राहिल्या तर पुढील काळामध्ये आम्हाला कळवाव्यात. जसं आता या ठिकाणी मुलींचं वसतिगृहाच्या संबंधानं आपण बोललं, मी अवश्य या मागणीला घेऊन आमच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मी आपल्याला शेअर करणार नाही, कारण बोलण्यापेक्षा करून दाखवलेलं केव्हाही चांगलं असतं आणि म्हणून त्या करण्याचा मानस आमचा आहे आणि त्या आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आपणा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशा पद्धतीनं शुभेच्छा देतो. आणि मी अधिकचा वेळ न घेता, मला आणखी दुसरे कार्यक्रम असल्यामुळे
मी याच